कुंभ राशी आषाढी एकादशी 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार फक्त ह्या एका बाईच्या पाया पडा. कुंभ राशी श्री स्वामी समर्थ. जर तुमची कुंभ रास असेल तर विशेषतः ज्यांचे वय 25 ते 55च्या दरम्यान असेल आणि जे गेल्या 3 वर्षापासून साडेसाती किंवा इतर संकटाने त्रास्त असतील तर एक सेकंद स्किप न करता देखील हा व्हिडिओ पहा, नाहीतर नंतर खूप पश्चाताप होईल. या आषाढी एकादशीला साक्षात पांडुरंग कुंभ राशींच्या लोकांवर असा एक महाचमत्कार करणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या दुःखाच्या अंधारात जगत आहात, पैशांच्या विवंचनेत रात्र जागून काढत आहात किंवा एखाद्या महिन्यात कठोर परिश्रम करूनही तुमच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे, तर त्या सर्व त्रासाचा हिशोब पूर्ण करण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. कुंभ राशी तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवाची शुभ नजर एकत्र आल्यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता कायमचे उघडणार आहेत. मित्रांनो, या कुंभ राशीसाठी 5 अशा धमाकेदार आणि मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत, ज्यातील तिसरी बातमी विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आणि ही 5वी बातमी ऐकून तर कुंभ राशींचे लोक फार चक्रावून जातील. पुढच्या 72 तासात तुमच्या आयुष्यातला 360 अंशामध्ये होणारा बदलणारा काळ नक्की काय सरप्राईज घेऊन येत आहे आणि या आषाढी एकादशीला असा कोणता उपाय आहे, हे सर्व अगदी स्पष्टपणे आपण समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धी माहिती नेहमीच आयुष्यासाठी थोडक्यात असते. तर कुंभ राशींच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या त्या पवित्र पर्वावर कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात पैशांच्या बाबतीत एक असा भयानक, अचानक आणि अद्भुत चमत्कार घडेल ज्याची कधी स्वप्नातही तुम्ही कधी कल्पना केली नसेल. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा काही वर्षापासूनच आर्थिक व्यवस्थेमुळे तुम्ही रात्रीच्या रात्री जागून राहिलात, चिंता करत राहिलात. ज्या सर्व अडचणींचा शेवट होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. विठू माऊलीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या घराच्या शुभ बदलामुळे जुने अडकलेले, बुडीत निघालेले किंवा उधारीवर दिलेले पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होतील. पुढील 72 तास सुरू होणारा हा पैशांचा सुसाट प्रवाह तुमची सर्व आर्थिक गणितं एका क्षणात सुधारून टाकेल. त्याचबरोबर अपेक्षित धनलाभामुळे तुमच्या डोक्यावरील सर्वात मोठा मानसिक ताण फार हलका होणार आहे. ज्या लोकांचे जुने कर्ज असतील, हप्ते असतील किंवा बँकेचे लोन थकले असेल, ते फेडण्यासाठी नवनवीन अत्यंत सोपे मार्ग मोकळे होतील. पैशांची आवक इतकी सुलभ होईल की बऱ्याच दिवसापासून थकलेले तुमची सर्व कामे पुन्हा एकदा वेगाने सुरू होतील. नवीन ठिकाणी गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःची मालमत्ता खरेदी करण्यासाठी या काळात अत्यंत शुभ ठरेल. आणि तुमचा बदललेला बँक बॅलन्स पाहून तुमचे नातेवाईक आणि मित्रसुद्धा 2 मिनिटे चक्रावून जातील. जर तुमचा विठू माऊलीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि पूर्ण श्रद्धेने लिहा. करिअरच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी आषाढी एकादशी थेट एक जॅकपॉट ठरणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात रचले गेलेले गुप्त प्लॅन, कारस्थान असो, पाठीमागे होणारी जळफळाट असो किंवा तुमच्या आड येणारे तुमच्या भ्रष्टाचे श्रेय जे लाटणारे आहेत, ते तुमच्या ऑफिसमधले जे लोक आहेत आता पांडुरंगाच्या कृपेने उघड्या डोळ्यांनी तुमचा विजय पाहतील. वरिष्ठांना अचानक तुमच्या मेहनतीची, निष्ठेची आणि कौशल्याची जाणीव नक्कीच होणार. एका रात्री तुम्हाला मोठे प्रमोशन किंवा घसघशीत पगारवाढ मिळण्याची बातमी कानावर पडेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा एक वेगळाच दबदबा आणि मानसन्मान निर्माण होईल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या तयारीत राहा. मित्रांनो, नव्याने काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहात त्यांच्यासाठी येणारा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे, कारण बाजारात तुम्हाला एक मास्टर करार तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत पुढच्या लेवलवर घेऊन जाईल. नवीन मोठे ग्राहक जोडले जातील. बऱ्याच दिवसापासून रखडलेले सर्व प्रोडक्ट्स स्वतः सुसाट वेगाने धावतील. तुमच्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयाला, नशिबाला आता 100% साथ मिळणार. मित्रांनो, आणि व्यवसायातील प्रगती पाहून तुमचे विरोधकही आता शांत होतील. याच अपेक्षित धनलाभाने करिअरमध्ये प्रचंड यशामुळे कुंभ राशींचे लोक पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन जातील. ज्या कामासाठी तुम्ही दिवसरात्र घाम गाळला होता, टीका केली होती, आता विठू माऊलीच्या आशीर्वादाने सहजरित्या पूर्ण होताना दिसेल. हा सकारात्मक बदल तुमच्या आत्मविश्वासात दुप्पट वार करणारा ठरेल आणि तुम्ही तुमच्या भविष्यातील ध्येयाकडे अधिक नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने पावले टाकायला सुरुवात करा. त्यासोबतच कुंभ राशींच्या जातकांनो,
कौटुंबिक आयुष्यात आषाढी एकादशीच्या दिवशी या सर्व पाहून पर्वावर कुंभ राशींच्या घरातील इतका जबरदस्त आणि सकारात्मक बदल पाहायला मिळेल की घरातील वाद कटकटी अचानक गायब होऊन जातील. गेल्या अनेक वर्षात खूप दिवसापासून किंवा कुटुंबातील सदस्य जे होते त्या नात्यांमध्ये गैरसमज झाले होते, कुटुंबामध्ये चिडचिडपणा झाली होती, हीच पांडुरंगाच्या कृपेने एका क्षणात संपुष्टात येईल. घरामध्ये अचानक एक अशी अत्यंत आपुलकीचे आणि प्रेमाचे वातावरण तयार होईल. जे गंभीर राहणारे लोकसुद्धा तुम्हाला एकत्र राहून मनमोकळेपणाने गप्पा मारताना आणि हसताना दिसतील. कौटुंबिक आनंदासोबतच घरात एखादे मोठे मंगलकार्य जुळून येण्याचे दाट संकेत आहेत. या काळात मित्रांनो, बऱ्याच काळापासून रखडलेले गृहप्रवेशाचा बेत असो, नवीन घर घेण्याचा बेत असो किंवा गाडी खरेदी करण्याचा असो, मुलाच्या लग्नाची गोष्ट असो, या सर्वांवर आता सुवर्ण काळाची मोहरे पडणार आहेत. घरात नवीन पाहुण्यांचे म्हणजेच संततीचे आगमन होणे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नवीन नोकरी लागून पेढे वाटण्याची परिस्थिती निर्माण होणे, अशा एकापेक्षा एक भारी बातम्या कानावर पडतील. जे नातेवाईक कालपर्यंत तुमच्यावर दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचा सल्ला घेण्यासाठी वारंवार तुमच्या घरी धाव घेतील. इथे विशेषतः महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुप्त नियम लक्षात ठेवा. तुमच्या घरात, नात्यात किंवा शेजारी पंढरपूरच्या वारीहून आलेली स्त्री, पुरुष जे कोणी असतील त्यांच्या पाया पडायला अजिबात विसरू नका आणि त्यांचे दर्शन नक्की घ्या. कारण वारीहून आलेले वारकऱ्यांमध्ये साक्षात पांडुरंगाचा आणि विठ्ठलाचा वास असतो. त्यांचं चरण स्पर्श करून आशीर्वाद घेताच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पार निघून जातील. रखडलेली महत्त्वाची कामे तात्काळ मार्गी लागतील व सुखसमृद्धीचा नवा प्रवाह सुरू होईल. आरोग्य आणि मानसिक ताण नावाच्या बाबतीत तर कुंभ राशींच्या जातकांनो असा एक काही भन्नाट एनर्जी डोस मिळणार आहे की आजारपण तुमच्या आसपास सुद्धा फिरणार नाही. गेल्या अनेक महिन्यापासून पाठीमागे लागलेली अंगाचा आळस, थकवा आणि रात्री झोपताना डोक्यात विचारांचा चालणारा स्पीड आता पूर्णपणे थांबेल. विठुमाऊलीच्या आशीर्वादाने शरीरात इतकी नवीन ताकद आणि उत्साह संचालन की गेल्या कित्येक दिवसापासून थकलेली सर्व कामे तुम्ही क्षणात पूर्ण कराल. मानसिक शांततेच्या बाबतीत कुंभ राशींच्या जातकांमध्ये असा चमत्कारिक बदल झालेला दिसेल की तुमच्यातील उतावळेपणा आणि चिडचिडपणा पार निघून जाईल. मन इतके प्रसन्न आणि स्थिर राहील की तुमचे हे शांत आणि संयमी रूप पाहून घरातील लोक, ऑफिसमधील सहकारी आश्चर्यचकित होऊन विचारतील की आज नक्की काय चमत्कार घडला आहे. अज्ञानाची भीती, चिंता आणि मानसिक तणाव फार दूर झाल्यामुळे तुम्हाला एक वेगळाच प्रचंड आत्मविश्वास लाभेल आणि तुम्ही आयुष्याचा आनंद अनुभवत घ्याल. आषाढी एकादशीच्या या अत्यंत पावन पर्वावर कुंभ राशींच्या जातकांसाठी 5वी बातमी म्हणजे थेट संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा महाभाग्योदय ठरणार आहे. या काळात तुमच्या कुंडलीत शनिदेवाचा शुभ प्रभाव आणि पांडुरंगाची आशीर्वाद असा काही एकत्र येईल की तुम्हाला न मागता एखादी प्रचंड मोठी भेट किंवा गुप्त यश लाभणार आहे. तुमचे कोर्ट कचेरीतील किंवा सरकारी दरबारी कित्येक वर्षापासून रखडलेले एखादा मोठा निर्णय अचानक तुमच्या बाजूने लागेल. एवढेच नाही तर ज्या मानसिक आणि सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला कायम डावलले जात होते तिथेच अचानक तुम्हाला थेट मोठे पद किंवा नेतृत्व करण्याची संधी चालून येईल. हा अकल्पनीय बदल पाहून स्वतः कुंभ राशीवाल्यांनो लोक भारतात येतील आणि हा पांडुरंगाचा चमत्कार पाहतील. या विश्वासाने त्यांचे डोळे भरून येतील. हा महाभाग्योदय पदरात पाडून घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या दिवशी चुकूनही घरात कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नका आणि कोणाचाही अनादर करू नका. एकादशीच्या दिवशी कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका. तसेच मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करा. या पवित्र दिवशी सकाळी उठून विठ्ठलाचे नामस्मरण करा. घरात स्वच्छता ठेवा आणि तुळशीच्या रोपाला दुधाचा आणि पाण्याचा अर्घ्य द्या. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवून मनामध्ये सात्विक विचार ठेवा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या नशिबातील सर्व उरलेले दोष आणि शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी आषाढी एकादशीच्या संध्याकाळी एक गुप्त उपाय नक्की करा. संध्याकाळी विठुमाऊलीसमोर किंवा तुळशीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यासमोर बसून विठ्ठलाला तुळशीचे पान आणि काळे तीळ अर्पण करा.
व मनातल्या मनात ओम शनेश्वराय नमः आणि श्री विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करा. पूजानंतरही तुळशीची पाने आणि काळे तीळ एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवून द्या. हा सोपा उपाय केल्याने कुंभ राशीच्या लोकांचे सर्व अडचणी दूर होऊन धनधान्याची समृद्धी कायम राहील. मित्रांनो, जर तुमचा विठू माऊलीवर आणि शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल आणि तो तुमच्या आयुष्यात एका सकारात्मक बदल हवा असेल तर कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, जय पांडुरंग. पांडुरंगाचा हा पावन आशीर्वाद फक्त स्वतःपुरता न ठेवता कुंभ राशींच्या सर्व प्रिय मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल.